हॅलो. उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे. पालखी सोहळा आहे. त्याची आता थोडी खरेदी करून बाजारात मस्तपैकी फिरून येणार आम्ही आता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर पार्ट ऑफ होली. तर होळी आणि पालखी म्हणजे देव ज्या दिवशी घरी येणार होते या दोन्ही तारखांमध्ये जवळजवळ 10 दिवसाचं अंतर होतं. त्यामुळे आम्ही मुंबईला येऊन पुन्हा गावी जाणार होतो आणि या वेळेला आम्ही ट्रेनने जाणार होतो. त्यामुळे ही ट्रेनची छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यासोबतच पालखी येण्याच्या अगोदर आम्ही काय काय तयारी केली हे सुद्धा शेअर करते. आमची 1:15 वाजताची ट्रेन होती. ट्रेन जरी रात्रीची असली तरी या ट्रेनमध्ये झोप काही मिळत नाही. ही ट्रेन 1:45-1च्या आसपास सुटते आणि सुपरफास्ट ट्रेन असल्यामुळे 4:30च्या आसपासच चिपळूणला पोहोचते. गुड मॉर्निंग. मुंबईवरून पहाटे ज्या ट्रेन चिपळूणला येतात त्या ट्रेनसाठी डायरेक्ट गुहागर किंवा डेपोत जाणाऱ्या अशा एसटी असतात. तर आम्ही सुद्धा पहिला चेक केलं की कोणती एसटी आहे का. एसटी तर होती, ती सुद्धा डायरेक्ट गुहागर, पण एवढी मोठी लाईन होती एका एसटी मध्ये आम्ही मावणारच नव्हतं. म्हणून आम्ही स्टेशनच्या दुसऱ्या साईडला गेलो आणि तिकडून शेअरिंग ऑटोने आम्ही डेपोमध्ये पोहोचलो आणि ॲज युजल आम्हाला शिवशाही मिळाली. तिने आम्ही मार्केटला पोहोचलो आणि तिथून रिक्षाने घरी पोहोचलो. बाहेरचं वातावरण तर खूपच छान होतं. सकाळ होत होती आणि त्यासोबत धुकं पण पसरलेलं. हवेमध्ये सुद्धा गारवा होता. थंडी नव्हती पण छान वाटत होतं. या 15 दिवसातली गावी जाण्याची ही दुसरी ट्रिप होती. तरी सुद्धा आनंद मात्र तेवढाच होता. गावचं वातावरणच एवढं छान असतं की क्षणातच आपला थकवा दूर होतो. घरी पोहोचलो, आराम केला. त्या दिवशी आम्ही फार काही केलं नाही. साफसफाई आणि आवरावरच गेली, कारण दुसऱ्या दिवशी देव येणार होते. दुपारच्या जेवणामध्ये साधं असं वरण भात आणि बटाट्याची कापं बनवलेली आणि त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे. पालखी सोहळा आहे. त्याची आता थोडी खरेदी करून बाजारात मस्तपैकी फिरून येणार आम्ही आता. घरी अशा रखरखत्या उन्हातून आम्ही चाललेलो आहोत. आता बघूया, चालत चालत तर चाललोय. कोणाची गाडी मिळाली तर ठीक, नाहीतर आम्ही चालत चालत जाणार. आत्ता वाजलेत 4:30. जवळजवळ अर्धा तासाचा रस्ता आहे. बघूया आता की किती वेळ लागतोय आम्हाला. आमचे 6 आणि ह्या वेळेला देव दुसऱ्या वाडीमध्ये गेले होते. तर ही आहे आमच्या गावची शाळा. 1ली ते 7वी पर्यंत. 7वी ते 4थी प्राथमिक शाळा आहे ही आमच्या गावची. ही आहे आमच्या गावातली छोटीशी नदी. आता उन्हाळा सुरू होतोय त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी कमी 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 होतंय. बट ही छोटीशी नदी आहे आणि या नदीच्या बाजूला अशी सगळी बागायती आहे. मस्त. तर वाटेत आम्हाला रिक्षा मिळाली. त्या रिक्षाने आम्ही मार्केटला पोहोचलो. आम्हाला जे जे खरेदी करायचं होतं ते सगळं खरेदी केलं आणि त्यानंतर आम्ही मच्छी घ्यायला गेलो, कारण आम्ही ठरवलेलं की यात्रेच्या जेवणामध्ये मच्छी करायची. पण आम्हाला पाहिजे ती मच्छी मिळाली नाही, त्यामुळे शेवटी आम्ही चिकन घेतलं आणि मार्ग तामणला गेलो आणि वडापाव नाही घेतला असं कसं होईल. तर आम्हाला रिक्षा किंवा एसटी काहीही मिळाली नाहीये, म्हणून आता आम्ही चालत शतपावली करत घरी चाललेलो आहोत. येताना तर आम्हाला अर्ध्या एकदम 5 मिनिटानंतरच लगेच रिक्षा मिळाली, त्याच्यामुळे आमचे कष्ट वाचले. तर जाताना तर आम्हाला नाही मिळालंय काय साधन. बघूया आता काही मिळतंय का, पुढे जाऊन नाहीतर मग आम्ही असंच चालत चालत जाणार. आता 5:40 झालेले आहेत. बघूया किती वेळ लागतोय घरी जायला. आणि असं मस्त सनसेट होतो आहे, असं सगळं आहे वातावरण, एकदम शांतता. चांगलं तर वाटतंय. मुंबईपासूनचं शांतता, इथे कोणीच नाही आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे आणि आपण बस. चला बघूया आता किती वेळ लागतोय. हो बघा, या पूर्ण रस्त्यामध्ये आपणच आहोत, दुसरं कोणीच नाही आहे. आणि आता मी चालत चालत आमच्या गावाच्या व्यक्तीपर्यंत येऊन पोहोचले. ही गावची सीमा आहे 2 गावांच्या मध्ये आणि इथून कळमुंडी गाव चालू होतं आमचं. इथून आम्ही असं पाया पडणार आणि
तून होतं गाव कळमुंडी हद्द सुरू सहर्ष स्वागत. आणि इथं आम्ही चालायला लागणार. मुंबईमध्ये एवढे रिकामे रस्ते असतात का? 1 सेकंडसाठी पण इतका रिकामा रस्ता आपल्याला बघायला मिळणार नाही. पण इकडे बघा, संपूर्ण रस्ता आपलाच आहे. आपणच या रस्त्याचे मालिक. चला फटाफटा, आता सूर्यास्त होत आहे. हां, पण असं चालतं नाही तर काहीच असं वाटत नाही आहे की इतकं चाललो आहे, कारण वातावरण इतकं छान आहे, सगळं शांत आहे. हवेत ऊन असलं तरी हवेत गारवा आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय. मुंबईमध्ये जर असू तर माणसांच्या गराळ्यामध्ये एवढं आपण चालायचं म्हटलं तर नको बोलू, पण नको, आपल्याला काहीतरी साधन पाहिजे. चालत नाही आपण जाऊ शकत मुंबईत. ही एस टी आम्हाला मिळणार नाही म्हणून आम्ही चालत आलेलो, पण तीच एस टी आम्हाला आता ओव्हरटेक करून गेली आहे. असो, पण चालण्याचा जो अनुभव आहे तो तर आपल्याला परत मिळणार नाही, त्याच्यामुळे एन्जॉय एव्हरी मोमेंट. तर असं छान वाटतं आम्हाला, असं मी चालत चालत चाललोय मस्तपैकी. हे जे झाड आहे ना, हे इथल्या माळावरचं, म्हणजे ही जी आजूबाजूला सगळी जी शेती, म्हणजे शेती तर नाही होती, ते माहीत नाही होते की नाही ते, बट इथलं हे असं आहे ना, खूप जुनं झाड आहे, मोठं असं झाड आहे. जेव्हा गावातले लोक गायींना चरवण्यासाठी आणतात नाही ते माळावरती, तेव्हा ते लोक या झाडाखाली विश्रांती घेतात. खूप मस्त आणि मोठं झाड आहे हे, लांबून दाखवते. असं हे मोठं झाड आहे. पूर्ण हा जो रस्ता आहे 3-3.5 किलोमीटरचा रस्ता, त्या पूर्ण रस्त्यावरती हे असं एकमेव झाड, जे इतकं मोठं असं, म्हणजे पारावरचं झाड बोलतात ना, तसं हे पारावरचं झाड आहे. आणि खूप छान हे झाड आहे विश्रांती घेण्यासाठी. आणि हा बघा, असं मस्त सूर्यास्त होतोय. या टाईमला बीचवरती, गुहागर बीचवरती जायला खूप छान वाटलं असतं, पण आता आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. चला गावाला जाऊया. सनसेट होतो आहे मस्तपैकी, आणि अशी घरं दिसायला लागली म्हणजे आम्ही आमच्या गावात पोचलो. ऑलमोस्ट आता 6:30 होत आलेत आणि मी फायनली घरी पोहोचलो आहोत. आम्ही 2 एसट्या सोडल्या म्हणजे आम्हाला वाटेल का एस टी नव्हती म्हणून आम्ही चालत आलो, पण चालत येताना आम्हाला एवढा वेळ झाला. ठीक आहे, चला आता गरमागरम वडापाव खाऊया आणि त्यासोबत चहासुद्धा पिऊया. आम्ही घरी आलो, फ्रेश पण नाही झालो अजून, थोडंसं वडापाव गरम होते, सो मस्त गरम वडापाव आणि चहा आता येते, आणि ते खाल्ल्यानंतर मग मी फ्रेश वगैरे होऊ. तर आता आमची चहा आणि वडापाव. तर मम्मीने इकडे मस्त चहा आणली आहे आणि वडापाव, मार्गतामांचा स्पेशल वडापाव. तर आता मी मस्त वडापाव खाते. फ्रेश होऊन संध्याकाळी दिवाबत्ती केली. वैदिक रूपिणी वेदमये क्षीरसमुद्भव मंगळ रूपिणी मंत्र निवासी पदादि समावृत परिजन मंडित लोकनुते. मी रात्री आम्ही जेवणाला बसलो, तेही अंगणामध्ये. गावाला आल्यानंतर अंगणात जेवण करणं मॅन्डेटरी आहे. मग माई, आज काय स्पेशल आहे? आज आमच्याकडे ना चिकन स्पेशल आहे. आज आम्ही गावी आलेलो आहे, आता आमची पंगत बसले. आज आम्ही चिकन बनवलंय, चिकन, गावचं चिकनाची टेस्ट. फक्त चिकन आहे आणि चिकन राईस आणि भाकरी. त्यांना कांदा हवाय, त्यांना कांदा पाहिजे. गावचं चिकन जरा टेस्टिंग असतं. या तुम्ही पण या आमच्या गावी. सगळी कामं झाल्यानंतर रात्री अंगण धुवून घेणं, लादी स्वच्छ करणं, ही सगळी कामं चालू होती, कारण दुसऱ्या दिवशी पालखी येण्याची तयारी, साफसफाई चालू आहे. कलिंगड खात माझ्या दिवसाचा शेवट झाला. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये पालखीच्या दिवशी.